मस्त मालवणी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आम्ही बनवणार आहोत होळी स्पेशल मिठाई। चला तर बघूया साध्या सोप्या पद्धतीमध्ये होळीसाठी स्पेशल मिठाई बनवायची कशी ती। मस्त मालवणी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून मिठाई। तर इथे मी हे बघा 2 वाटी गव्हाचं पीठ घेते आहे। इथे बघा मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। त्यामध्ये आपल्याला 1 वाटी मैद्याचं पीठ घ्यायचं आहे। तुम्हाला वापर करायचा असेल तर मैद्याच्या पिठाचा वापर करा, नाही तर गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल। बघू शकता हे बघा मी 1 वाटी मैदा घेतला आहे। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता हे बघा जे सफेद तीळ असतात ते मी इथे 2 चमचे घेते आहे। हे बघा आपल्याला हे बघा 1 चिमटी मीठ घालून घ्यायचं आहे। तर चमचा वेलची पावडर घालून घेते। तर आता आपल्याला हे बघा 3 चमचे तूप घालून घ्यायचं आहे। मी आता तुम्ही बघू शकता हे बघा 3 चमचे मी तूप घालून घेतलं आहे आणि आता आपल्याला हे सर्व तूप पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। त्यासाठी हे बघा आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घेऊया आपण। तुम्ही बघू शकता हे बघा आपल्याला असं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। हे बघा एकजीव करून घ्यायचं आहे। तूप आहे ना सर्व पिठाला लागलं पाहिजे, त्यासाठी हे बघा असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा त्यामुळे आपण मिठाई बनवणार आहोत ती खुसखुशीत होते, त्यासाठी आपल्याला हे असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। बघा तुम्ही बघू शकता हे बघा असा लाडू बनतो, म्हणजे पीठ आपलं बरोबर मळून तयार झालेलं आहे किंवा सर्व पिठाला तूप लागलेलं आहे असं समजायचं आपण। आणि हे बघा आता आपण थोडं थोडं पाणी घालून त्यामध्ये मळून घेऊया। तर आपल्याला पाणी थंडच घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हे बघा पीठ मळून झालेलं आहे छानपैकी आणि याच्या मी चपात्या लाटून घेणार आहेत 5 ते 6। तुम्ही बघू शकता हे बघा मी 2 चमचे इथे मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये आता आपण 2 चमचे तूप घालून घेऊया आणि साठा बनवून घेऊया चपात्यांना लावण्यासाठी। तर इथे हे बघा मी तूप घेते 2 चमचे आणि हे आपल्याला व्यवस्थित पेटून घ्यायचं आहे आता एकदम। तर तुम्ही बघू शकता हे बघा असं पेटून घ्यायचं आहे आपल्याला आणि याचा साठा बनवून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता हे बघा मी साठा बनवून घेतलेला आहे। आता हे आपण साईडला ठेवून घेऊया। तुम्ही बघू शकता हे बघा मी चपात्या बनवून घेतलेल्या आहेत। आपल्याला अशाच चपात्या बनवून घ्यायच्या आहेत। चपात्या बनवत्यावेळी थोड्या व्यवस्थित बनवायच्या आहेत, तीळ घातलेले आहेत फुटू नये म्हणून। तर आता बघू शकता हे बघा मी 1 चपाती घेतलेली आहे आणि आता आपण त्याला साठा लावून घेऊया। हाताने लावलात तरी चालेल, व्यवस्थित असं पातळ साठा आपल्याला लावून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता हे बघा आपल्याला हे सर्व चपातीला असं साठा लावून घ्यायचं आहे। साठा लावून झाल्यानंतर त्यावरती आपण दुसरी चपाती ठेवून घेऊया आणि याच पद्धतीने आपल्याला सर्व चपात्या एकावर एक ठेवून साठा लावून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हे बघा मी एकावर एक अशा 7 चपात्या ठेवून घेतलेल्या आहेत। हे बघा असं आपल्याला एकावर एक ठेवून घ्यायचे आहेत आणि साठा लावून घ्यायचं आहे। तर आता आपण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लाटू पण शकता। आपण जास्त नाही लाटायचं आहे, थोडं लाटून घेऊया आपण। हे बघा असं हलक्या हाताने थोडं लाटून घेऊया। तर तुम्ही बघू शकता हे बघा मी असं लाटून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे। आपल्याला असा घट्ट रोल बनवून घ्यायचा आहे। हे बघा असं सरळ चपाती करायची आहे आपल्याला आणि या पद्धतीने आपल्याला असा घट्ट रोल बनवून घ्यायचा आहे। हे बघा घट्ट व्यवस्थित असा रोल बनवून घ्यायचा आहे हाताने। तुम्ही बघू शकता हे बघा एकावर एक मी 7 चपात्या ठेवलेल्या आहेत साठा लावून। एका चपातीला साठा लावायचं, नंतर दुसरी चपाती ठेवायची, परत साठा लावायची, दुसरी चपाती ठेवायची, असं करत करत मी 7 चपात्यांना साठा लावून घेतलेला आहे। आणि आता बघा आपण असा रोल बनवून घेऊया। तीळ लावल्यामुळे खूप छान दिसते चपाती। हे बघा असं व्यवस्थित घट्ट रोल बनवून घ्यायचं आहे आपल्याला, लूज बनवायचा नाही आहे, मिठाई बनवत्यावेळी सुटली नाही पाहिजे म्हणून। तुम्ही बघू शकता हे बघा असा रोल बनवून घेतलेला आहे आणि आता आपल्या हाताने असं करून घेऊया। हे बघा म्हणजे रुंद पण होईल, लांब पण होईल असं। हे बघा पण घट्ट व्हायला पाहिजे आपल्याला। हे बघा बघू शकता हे बघा एक मी रोल असा बनवून घेतला आहे। आता आपण मध्ये कट करूया म्हणजे आपल्याला कापायला सोपं पडेल म्हणून। तर हे साईडला असं कट करून हे बघा आपण साईडला ठेवून देऊया आणि याच्यात आपण छोटे छोटे पीस बनवून घेऊया। कटिंग करून दाखवते बघा, छोटे छोटे पीस बनवून घ्यायचे आहेत आपल्याला, जास्त मोठं कटिंग करायचं नाही आहे। बघा
तुम्ही बघू शकता हे बघा लेअर पडलेले आहेत असे आणि आपल्याला हे बघा हाताने आता असं बनवून घ्यायचं आहे। हे बघा हे दोन आहे ना जॉईंट व्यवस्थित झाले पाहिजे आणि बघा तुम्हाला लेअर दिसतात हे बघा बघू शकता तुम्ही। हे बघा लेअर तळत्या वेळी आपणच हे लेअर येतील ते दोन आपण असं व्यवस्थित जॉईंट करून घेऊया आणि असं बनवून घेऊया। हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा मी पॅन घेतले आणि पॅनमध्ये आपल्याला आता 2 वाट्या साखर घालून घ्यायची आहे। हे बघा मी 2 वाट्या साखर घालून घेते। त्याचबरोबर आपल्याला 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाक बनवून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता हे बघा आपल्याला आता पाक बनवून घ्यायचा आहे। तर आपण साखर वितळून घेऊया। तर तुम्ही बघू शकता हे बघा साखर वितळलेली आहे आणि आपल्याला 1 तारीच पाक बनवायचा आहे। तर आपण अजून 2 ते 3 मिनिटं पाक उकळून घेऊया। तुम्ही बघू शकता हे बघा मी केसरचे 2 ते 3 धागे घालून घेते। तुमच्याजवळ असेल तर वापर करा। पण आपण हे बघा 1 चिमटी वेलची पावडर घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाक। बघू शकता हे बघा पाक बनवून तयार झालेला आहे। बघू शकता हे बघा मी 1 तारीच पाक बनवलेला आहे आणि पाक बनवून तयार झालेला आहे। जर तुम्हाला जास्त गोड नको असेल तर तुम्ही पाक पातळ ठेवू शकता। तुम्ही बघू शकता हे बघा मी 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून घेतलं होतं ताट असंच प्लेट। तर आता आपण तळायला सुरुवात करूया। बघू शकता हे बघा तेल गरम झालेलं आहे आणि आपल्याला तेल जास्त गरम करून घ्यायचं नाही आहे। तर आता आपण हे बघा तळायला सुरुवात करूया। आपल्याला जेवढं जमेल तेवढं कढईमध्ये तुम्ही घालून घ्या। हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा मी परतून घेते आणि हे बघा लेअर पण आलेले आहे। तर आपण परतून घेऊया, दुसऱ्या साईडून पण शेकून घेऊया व्यवस्थित आणि आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत शेकून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित असं हलक्या हाताने सर्व मिठाई परतून घेऊया। तुम्ही बघू शकता हे बघा आपल्याला हे असं लेअर येतात आणि असे तळून घ्यायचं आहे आपल्याला सर्व मिठाई। तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला सर्व मिठाई तळून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता हे बघा लेअर पण आलेले आहे। ते बघा मी पहिली थोडी मिठाई तळून घेतलेली आहे। तर आता आपण या प्लेटीमध्ये सर्व काढून घेऊया मिठाई। तर तुम्ही बघू शकता हे बघा मिठाई बनवून तयार झालेली आहे आणि इथे पाक पण बनवून तयार झालेला आहे। तर आता आपल्याला ही मिठाई पाकामध्ये घालून घ्यायची आहे सर्व। तुम्ही बघू शकता हे बघा एक मिठाई अशी पाकामध्ये घालून घ्यायची आहे आपल्याला आणि 10 मिनिटं भिजून ठेवायची आहे पाकामध्ये। हे बघा तर या पद्धतीने मी सर्व मिठाई पाकामध्ये घालून घेते। तर तुम्ही बघू शकता हे बघा ही मिठाई आपण पाकामध्ये घालून घेतली आणि त्यावरती थोडं पिस्ताने सजावट करून घेऊया आणि ही मिठाई खूपच छान बनते। तुम्ही नक्कीच एक वेळा बनवून बघा ही मिठाई। तर तुम्ही बघू शकता हे बघा मिठाई कशी बनली ती तुम्हाला दाखवते। हे बघा लेअर पण सुटलेले आहे त्याला आणि या लेअरमध्ये ज्यावेळी पाक जाईल त्यावेळी मिठाई खरोखरच खूप गोड लागेल आणि छानपैकी लागेल। हे बघा आणि ही डब्यामध्ये तुम्ही भरून 1 महिन्यासाठी वापरू। तर तुम्ही बघू शकता होळीसाठी मिठाई बनवून तयार झालेली आहे आणि ही रेसिपी कशी वाटली ती नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।